अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते। शेतकऱ्यांचा एक कळवळा असलेले, शेतीबद्दल इत्थंभूत माहिती असलेले, शेती, ॲनिमल हस्बंड्री या सगळ्या विषयांची पूर्ण जाण असलेले आणि एक प्रकारे मातीतनं तयार झालेलं नेतृत्व असं अजितदादांचं नेतृत्व होतं। त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, कुठल्याही संघर्षाला त्यांनी पाठ दाखवली नाही। सातत्याने त्या संघर्षाला सामोरं ते गेले, कधी पुढे झुकले नाहीत। पण ज्यावेळी दादांना मनातनं असं वाटलं की काहीतरी चूक आहे किंवा समाजाला ते चूक वाटतंय, त्यावेळी जाहीर माफी मागायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये दादा कुठलाही इगो न ठेवता जाहीरपणे माफी मागून पुढच्या कामाला त्या ठिकाणी लागायचे, हे देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे अनेकांचा आधारबळ असलेले, अनेकांना धीर देणारे, अनेकांच्या निर्णयाची ताकद असलेले दादा आज नसल्यामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या समोर अनेक प्रश्न त्यातनं निर्माण झाले।